अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व सद्गुरू बंधू भगिनींनो, आपण सध्या वामनदास प्रकाश यांचे पुस्तक वाचत आहोत. सध्या आपण परमपूज्य शिरीषदादा कोरडे महाराज यांनी लिहिलेले सद्गुरू स्मरणी हे पुस्तक वाचत आहोत. काल आपण चांदीच्या रुपयाची शय्या आणि षटचक्रांचे दिव्य दर्शन पाहिले. आज राजयाची कांता. सांगलीच्या श्रावण मास अनुष्ठानातीलच ही गोष्ट आहे. कॉलेज बुडू नकोस असे सांगून काही दिवसांनी परमपूज्य श्री मामांनी मला परत कराडला पेटाळले होते. पण त्याचवेळी ते मला म्हणाले होते की पूर्णाहुतीला यायला विसरू नकोस हं. त्या पूर्णाहुतीचा कार्यक्रम नेमका ऑगस्ट महिन्याच्या शेवटी होता. त्यावेळी आमच्या घरी आई वडील दोघेही जरी कमावणारे असले तरी शिकणारे आम्ही 4 भावंडे होतो. वडिलांच्या कॉलेज संस्थेच्या मॅनेजमेंटमधील अंतर्गत काही अडचणींमुळे त्यांचा 2-3 महिने पगारही झालेला नव्हता. त्यामुळे एकट्या आईच्या पगाराचाच घर चालले होते. दरवेळी वडिलांकडून मला न चुकता वेळेत मेल ट्रान्सफर यायची. ती येऊनही ऑगस्ट महिन्याचा बराच काळ उलटलेला होता. महिन्याचा शेवट आलेला होता. माझ्या खिशात जेमतेम ₹1.5 शिल्लक होता. त्याचवेळी का कोण जाणे असे काहीतरी मला आठवत होते की कुठेतरी कोणत्या तरी पुस्तकात मी ₹10ची एक नोट राखून ठेवलेली आहे. परमपूज्य श्री मामांनी मला पूर्णाहुतीला बोलावले होते. त्यासाठी ती नीट घेऊन मला नोट घेऊन सगळा खर्च करता येईल अशा गोड समजुतीत मी होतो. ज्या दिवशी सांगलीला जायचे होते त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी सगळीकडे शोधाशोध करून मी ते पैसे कुठे ठेवले आहेत ते बघू लागलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता कराडहून सांगलीची बस होती. त्यावेळी कराड सांगलीचे बसचे तिकीट ₹6 होते. ज्या पुस्तकात ₹10ची नोट आहे असा मनामध्ये मला भ्रम होता ते पुस्तक देखील उलगडून बघितले तर त्यात काहीच नव्हते. कधीतरी मीच ते पैसे खर्च केले असावेत. नोट नाही हे बघून मग मनात खूप निराशा दाटून आली. बरे सुरुवातीपासूनच मी स्वतःला अशी एक सवय लावून घेतलेली होती की काहीही झाले तरी कधी कोणा दुसऱ्या माणसाला पैसे उसने मागायचे नाहीत. त्यामुळे कोणाजवळ मी पैसे उसने मागण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. आता मार्ग कोणता राहिला तर केवळ सांगलीला न जाण्याचाच. परमपूज्य श्री मामांनी आवर्जून येण्यास सांगूनही आपल्याला काही जाता येत नाही म्हणून मनामध्ये मी खिन्न झालो. कोणताच मार्ग माझ्यासमोर दिसत नव्हता. मग मला आतून हमसाहमशी रडू लागायला लागले. माझ्या निष्काळजीपणामुळे माझ्या त्यावेळच्या परिस्थितीमुळे मला सांगलीला जाता येणार नव्हते. तो विचार जितका करावा तितके मला आणखी रडायला येत होते. मी तसाच सुन्न होऊन बसून होतो. मला वेळाचे भानच आले नव्हते. साधारणपणे रात्रीचे 10:30-11 वाजले असतील. तेवढ्यात दाराची कडी वाजली. एवढ्या रात्री कोण आले म्हणून बघायला मी दार उघडले तर त्यावेळी आमची भारती दारात उभी. मला आश्चर्य वाटले की इतक्या रात्री ही भारती येथे कशी काय आली. त्यावेळी माझी रूम त्यांच्या घराच्या अगदी जवळच होती. पण तरी देखील तिने एवढ्या रात्री काय काम काढले असावे म्हणून मला प्रश्न पडला. मी तिला काही विचारणार एवढ्यात तिनेच एक घडी घातलेले आत चिठ्ठी असलेले पाकिट माझ्या हातात दिले आणि सांगितले की मी आज परमपूज्य श्री मामांचे दर्शन घ्यायला सांगलीला गेले होते. तिथे मामाने मला हे पाकिट दिले आणि सांगितले की रात्री कितीही उशीर झाला तरी पहिल्यांदा शिरीषकडे जा, त्याला हे पाकिट दे आणि मगच घरी जा. त्यामुळे मी रिक्षा बाहेरच थांबलेली आहे. पहिल्यांदा येथेच आले. आता मी घरी जाते.
असे सांगून ती गेल्यावर मी खोलीचे दार लावले आणि अत्यानंदाने अधीरतेने ते पाकिट उघडले. तोच आतून एकदम सुगंधाचा लोट आला. ती खूण माझ्या लक्षात आली आणि एकदम माझे डोळे भरून आले. वाटले की निदान मामांना तरी आपली दया आठवण आहे. आतमध्ये एक चिठ्ठी होती. ती उघडली. त्या चिठ्ठीमध्ये गुंडाळलेले 12 रुपये होते. सोबत जी चिठ्ठी होती ती वाचायला लागलो. त्यात मामांनी स्वहस्ताक्षरात लिहिले होते की अरे बाळा राजधानी कांता काय भीक अरे बाळा राजयाची कांता काय भीक मागे, यायला पैसे नाहीत म्हणून रडत बसलास ना, पण आम्ही आहोत ना, सोबत 12 रुपये पाठवतो आहे. उद्या न चुकता ये आणि येथे आल्यावर आणखीही खर्चासाठी काही पैसे लागले तर संकोच न करता मागून घे. तुझा मामा. त्यानंतर रात्री झोप लागण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. आधीच वाहत असणारे अश्रू ती चिठ्ठी वाचून आणखी जोरात वाहायला लागले. तशातच पहाट झाली आणि सगळे आवरून धावत पळत कसा तरी स्टँडवर आलो. माझ्याबरोबर एक आणखी कोणीतरी येणारे साधक होते. त्यांच्यामुळे नेमका निघायला उशीर झाला होता. आम्ही स्टँडवर आत शिरत आहोत तेवढ्यात सांगलीची बस सुटून गेटपर्यंत आली होती. मला वाटले झाले आता ही बस गेली. सांगलीचा कार्यक्रम सकाळी 8:30 पासून सुरू होणार होता. 6च्या बसने गेलो तरच तो मिळणार होता. नंतर एकदम 9:30लाच बस होती. मला वाईट वाटायला लागले. इतक्यात बसच्या कंडक्टरला काय वाटले कोणास ठाऊक, पण त्याने घंटी वाजवली. मी तर काही हात दाखवला नव्हता. ती बस दारातच थांबली. आम्ही धावतच बसपाशी गेलो. बस अगदी खचून भरलेली होती. एवढी की संबंध बसमध्ये उभे राहायलाही जागा नव्हती. त्या कंडक्टरपाशी दारातही माणसे दाटीने उभी होती. त्यांच्यातल्या कोणातरी एकाला सोडवायला एक जण आलेला होता. तो गर्दीत आत अडकला होता. त्याला बाहेर पडायचे होते म्हणूनच कंडक्टरने बस थांबवली होती. त्यामुळे त्याने आम्हाला आत घेण्याचा प्रश्नच येत नव्हता. मी तेथेच बावटासारखा उभा राहिलो. एकदा त्याच्याकडे बघत तर एकदा आतल्या गर्दीकडे, माणसांकडे. तेवढ्यात मागून कोणतरी हलकेच माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्या तणावात घाईत मला त्या माणसाचा चेहरा नीट लक्षात आला नाही. पण त्याने माझ्या हातात 2 तिकिटे दिली आणि तो म्हणाला, ही 8 आणि 9 नंबरच्या सीटची रिझर्वेशन आहेत. आत जाऊन बसा. त्याने मग पुढे होऊन मला आणि माझ्या बरोबरच्या गृहस्थांना बसमध्ये जायला जागाही करून दिली. कंडक्टरने रागाने विचारले, अहो तुम्हाला चढायचे आहे की उतरायचे, कारण मी पहिल्या पायरीवर उभा होतो. मी म्हटले नाही आमचे रिझर्वेशन आहे. वैतागून तो कंडक्टर म्हणाला, मग येथे का बोंबलत उभे राहिलात, आतमध्ये जा. आणि त्याने आम्हा दोघांना अक्षरशः बकोटीला धरून आत कोंबले. त्यानंतर आम्ही त्या 8-9 नंबरच्या सीट्सवर बसून आरामात सांगलीला आलो. कार्यालयात पोचल्यावर हातपाय धुवून परमपूज्य श्री मामांच्या दर्शनाला धावतच गेलो. त्यांना साष्टांग नमस्कार घातल्याबरोबर मला अश्रू आवरेनात. मी त्यांना काही सांगणार इतक्यात तेच म्हणाले, तुझ्यासारखा वीर बहादर तूच मी आयुष्यात बघितला नाही. जायचे कधी ते कितीतरी दिवस आधी माहीत होते, तरी त्याप्रमाणे काही योजना करायची हे तुझ्या गावीच नाही. रिझर्वेशन हवे पण तेही करायचे नाही. ती काळजी पण आम्हीच करायची काय. मग मात्र ते गोड हसले. त्यांचे ते मनमोहक हास्य आयुष्यभर विसरता येणार नाही. ते पुढे म्हणाले, जा आता, तिकडे अल्पोपहार चालू आहे, तो करून ये, मग आपण पुढचे बोलू. अनुष्ठानाची पूर्णाहुती झाल्यावर देखील पुढे आणखी 1 दिवस मी त्यांच्या सहवासात होतो. सद्गुरू हे परब्रह्म, अशा खूप हकीकती, कितीतरी आठवणी आहेत. उद्याच्या प्रवचन सेवेत देखील आपण त्यांचे असेच
मंगल स्मरण करणार आहोत. या उत्सवाच्या निमित्ताने परमपूज्य श्री मामांचे स्मरण जसे जसे होईल तसे तसे आपण आणखी त्यांच्याजवळ जाऊ. कारण शेवटी आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरूंच्या सान्निध्यात ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्यांचे वारंवार स्मरण हा सर्वोत्तम अनुभव असतो. खरे तर अनुभव असा काही वेगळा नसतो. आपल्या अंतःकरणाला जर असे वाटत असेल, सद्गुरूंचे दर्शन होऊ नये असेच वाटत असेल की मला अनुभव नाही, तर आपल्यासारखे करंटे आपणच आहोत असे अगदी लिहून ठेवावे. कोणीतरी एकाने परमपूज्य श्री गुरुणी महाराजांना म्हटले की महाराज, आपण फार मोठे आहात, फार श्रेष्ठ आहात. आम्ही तर आपणास परम भाग्यवानच समजतो. त्यावर गंभीर होऊन महाराज म्हणाले, मी मात्र स्वतःला मोठा श्रेष्ठ समजत नाही. मी माझ्या सद्गुरूंचा एक दीन सेवक आहे. दास आहे. पण भाग्यवान मात्र मी स्वतःला नक्कीच समजतो. त्या गृहस्थांनी विचारले, ते कसे काय? महाराज पटकन म्हणाले, अहो, आमचे सद्गुरू थोरले महाराज हे साक्षात भगवान श्री दत्तात्रय प्रभू. त्यांच्या हातचे भिक्षान्न मला प्रसाद म्हणून मिळाले. त्यांनी स्वहस्ते या देहावर पाणी घालून मला स्नान घातले. यापेक्षा दुसरे मोठे भाग्य जगात असू शकत नाही. म्हणूनच मी फार भाग्यवान आहे. परमपूज्य श्री मामांनाही एकाने विचारले होते की मामा, तुम्ही देव पाहिला आहे काय? ही 1973 सालची गोष्ट आहे. परमपूज्य श्री मामा त्यावेळी केशवराव देशमुखांच्या माडीत राहत असत. तो प्रश्न ऐकून मामा तारकन उठले आणि म्हणाले, हो, बघितलं आहे. चला, तुम्हालाही दाखवतो. आणि त्यांचे बकोटे धरून रिक्षात घालून मामाने त्यांना वासुदेव निवासात सरळ श्री महाराजांच्या समोरच आणले. परमपूज्य श्री मामांनी मग परमपूज्य श्री महाराजांना साष्टांग दंडवत घातला आणि त्या गृहस्थांना डबडबले नेत्रांनी सांगितले, हे बघा साक्षात परब्रह्म. यापेक्षा वेगळा दुसरा कोणता देव आम्ही बघायचा? खरोखरीच अशा प्रसंगांनी लक्षात येते की तत्वापलीकडे दुसरे काहीही नसते. म्हणूनच आपल्याला या महोत्सवात त्यांचे स्मरण करायचे आहे. त्यांच्या सहवासातील काही मनमंगल क्षण आम्हाला पुनश्च अनुभवायचे आहेत. हे जे अनुभव परमपूज्य दादांनी परमपूज्य मामांचे लिहून ठेवले आहेत, हे भाषण परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या 9व पुण्यतिथी महोत्सव म्हणजे दिनांक 12 मार्च 1999 रोजी श्रीपाद निवासामध्ये झालेल्या प्रवचन